आणि प्रत्येक रिलेशनशिपमध्ये 2 लोक लागतात. कारगिलला सो 2 प्लेसेस ते म्हटले काल ब्रीफिंगमध्ये. कुठे थांबणार आहे आपण? एक कारगिल वॉर मेमोरियल आणि दुसरं काय जोजिला पास. जोजिला पास. सो पहिला स्टॉप आमचा डायरेक्ट जोजिला पासच असेल. येस, तुम्हाला एक दाखवते थांबा. त्या छतवरती पण पोलीस फिरतात. ऍक्च्युली 2-3 दिवसापूर्वी थोडंसं जरा घटना घडली श्रीनगरमध्ये. येस, एक पोलिसाला मारलेलं. त्याच्यामुळे काल पण तुम्ही बघितलं असेल की एवढी कडक व्यवस्था आहे पोलिसांची. सो जरा स्ट्रिक्टच चाललं आहे इकडे. बट आपलं सगळं नीट होणार आहे आणि आपण सुखरूप घरी परत येणार आहे. हीच देवाचरणी प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया. चला 7:30चा टायमिंग दिलेला आहे आणि आपल्याला फटफट आता जायचंय खाली. ब्रेकफास्ट करून निघायचं. शो आज आपल्याला बाईक भेटणार आहे. बघू कुठली बाईक भेटते. एक्साइटेड. सगळे लोक रेडी होतात गिअर्स वगैरे घालून. मुलंच तर सगळे रेडी झालेत. आपली बाईक आलेली आहे. सेक्सी असला दिसतोय. आमचं फायनली झालेली आहे बाईक वगैरे सगळं. बघा माझा रायडर रेडी झालेला आहे. कसा दिसतोय कृषी कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तिचे पण आउटफिट दाखवतो. बघा एकदम तयार झालेली आहे ही पिलियन रायडर. राईड इज गोइंग टू स्टार्ट सून. येस, मजा येणार आहे. पण आता हे एवढं सगळं घातलंय तर खूप गरम होते. आम्हाला खूप जास्त सवय नसल्यामुळे खूप गरम होते. पण ॲक्च्युली गाडी चालू नाही ना. गाडी चालू झाल्यानंतर मला असं वाटतं होईल नॉर्मल. सगळे रायडर्स इथंच गोळा झालेले आहेत. आता एक साथ सगळे निघणार आहेत. किती गाड्या आहेत बघा. नियती, आर यू रेडी? लेट द राईड. गणपती बाप्पा मोरया. फायनली आमची श्रीनगरपासून राईड चालू झाली आणि सगळे एकदम डिसिप्लिन ठेवत एकामागे एक चालले होते. जसं जसं आम्ही सिटीच्या बाहेर गेलो तसं तसं नेचर एकदम सुंदर होत चालला होता. आम्हाला वाटत होतं की कायमचं इथेच राहायला येऊन जावं. सो अराउंड 2 तास राईड केल्यानंतर आम्ही फर्स्ट ब्रेक घेतला. 2 तासाने आम्ही पहिला ब्रेक घेतलेला आहे. बघा काय मस्त व्ह्यू आहे. एवढा चांगला व्ह्यू बघून आम्ही आराम करायचं सोडून फक्त फोटोशूट करत बसलो आणि फोटोशूट झाल्यानंतर आम्ही आमची जर्नी परत कंटिन्यू केली. कारगिल अराउंड 135 किलोमीटर राहिलं होतं, पण त्याआधी आम्हाला लागला सोनमर्ग. खरंच काश्मीरला हेवन ऑन अर्थ का बोलतात त्याची झलक आम्हाला सोनमर्गमध्येच मिळाली आणि आम्ही ठरवलं फक्त काश्मीर फिरण्यासाठी एक वेगळी ट्रिप काढायची. सोनमर्ग टनल क्रॉस करून थोडा पुढे आल्यानंतर मध्ये या भावाच्या बाईकचा बॅलन्स गेला होता. ते बघून माझी पण थोडी फाटली होती आणि मी डिसाईड केलं होतं की भाई गाडी एकदम आरामात चालवायची आहे. आमचा आता नेक्स्ट स्टॉप होता जोजिला पास, ज्याचा अल्टिट्यूड अराउंड 11,500 फीट वरती होतं. जसं जसं आम्ही वरती चढत गेलो थंडी वाढत गेली आणि जोजिला पासला जाण्याचा रस्ता पण खूप खराब झाला होता. गाईज, काश्मीर खरंच स्वर्ग आहे हा पृथ्वीवरचा. मस्तच यार एकदम. मी आता इथे सेकंड ब्रेक घेतला आहे. बघा सगळे थांबलेत इकडे. आता इथून लगेच निघतोय आम्ही. बघा हे असे पूर्ण रस्ते आहेत आणि खूप घाणेरडा रस्ता आहे हा. सो लागली आहे आमची. आता लँडस्लाईड झाली ना. अच्छा हां, लँडस्लाईड झालेली ना नेमकी, त्याच्यामुळे जास्त हे. तरी आज ओपन तरी झालं आहे ॲटलिस्ट. बाजूला दरी आहे ते पण दाखव. गाईज बघा, आई शपथ कृषी बोलेल शांत बसलेलो. घरी कुठे आणलं या पोरीने मला. साईडला डायरेक्ट दरीच आहे. साईडला दरी आहे हे असं कृषी सांगायला सांगतोय आणि त्याला मजा येते असं तो बोलतोय. आराम से जाने का कोई गाइड. गाईज हे कॅमेरामध्ये असं दिसतंय पण हे रिअलमध्ये एवढं छान दिसतंय ना. खरंच यार, या तुम्ही लोक पण मस्त बघायला. गाईज मी उतरली. म्हटलं कृषी येईल कारण की कसं आपल्याला सवय नाही ना उगाचच. यू डिड इट. आता आपण पोचलो आहे जोजिला पासला. ओ माय गॉड, वरतून केवढं खाली केवढं वरतीपर्यंत केवढं हे ही वळणं करत आलोय आपण कृषी. हे सगळे असे. ओ माय गॉड, दिस इज माय रायडर हजबंड. आय एम सो प्राऊड ऑफ यू कृषी. थँक्यू. ओ माय गॉड. पण येते पहिला पडाव झालाय. कसं वाटतंय? मस्त ना. आता पुढचे पडाव अजून करायचे आहेत. खूपच भारी ना. काय डोकं दुखते का? ऑक्सिजनच्या कमीमुळे का कशामुळे? मला सर्दी झाली आहे, नाक कोरडं.
गाईज या व्ह्यू सोबत ही गरम गरम मॅगी, पहाडोवाली मॅगी, पहाडोवाली मॅगी, थंडगार नाही थंडगार वातावरणात गरम गरम मॅगी. ह्याची टेस्ट वेगळी लागते आहे ना. घरी जेव्हा आपण बनवतो त्याच्यापेक्षा ह्याची टेस्ट जास्त छान लागते आता. सो गाईज आत्ता आमचं झालेलं आहे लंच, खाऊन घेतलेलं आहे, पेटपूजा झाली. आता एकदम गरम छान वाटतंय. नाही तर ते एकदम आपण हाय अल्टिट्यूडला जायला लागल्यावरती कसं होतं, ऊन पण पडले आता सध्या. ऊन पण पडलंय छान. मला तर नाकात ना असं होत होतं की भाई मला समजत नाही काय, पण थोडं खाल्लं सो आता जरा छान वाटतंय मला. विक्स वगैरे आणलंय आपण. हां, मला टेन्शन ॲक्च्युली कृषीचं होतं, बट काय नाही. सो आम्ही आत्ता खाल्ल्यात 2 मॅगी, 2 ब्रेड ऑमलेट, 2 चहा आणि 4 मंच ते घेतले. दोघात मिळून खाल्ले बरं काय. दोघांना मिळून 4 मंच घेतल्यात सेफर साईड. आणि मी काजू आणायला विसरली घरातले. च्या आईला बरं पडलं असतं आता. सो ह्या सगळ्या गोष्टींचं 500 रुपये बिल झालेलं आहे. आणि ते रेंज येते पण कमी येते, आणि नेमकं आमचं ऑनलाईन पेमेंट होत नाही. सो कॅश तुम्ही येत असाल कॅरी करा. येस, भरपूर कॅरी करा कॅश. आतापर्यंतच्या राईडला तर मजा आली. आता इथून पुढे आम्ही जाणार आहे कारगिल वॉर मेमोरियलला. इकडनं 20 किलोमीटर आहे. 20 किलोमीटर. आता बघू कसा रस्ता आहे काय आहे, बट आतापर्यंतच तर मज्जा आली. इथून पुढे बघू. आणि डे टू डे आता आम्ही तुम्हाला दाखवूच कसे आहेत रस्ते, आम्हाला एक्सपिरियन्स कसा आला, मी किती छान दिसतीये. आता आम्ही स्वतःचे रायडिंग गिअर्स घेणार आहे आणि नेक्स्ट टाइम आम्ही आमची गाडी घेऊन येणार आहे. मला विचारलंच नाही बाय द वे हे तिने, तिला बोलतीये. ह्या ट्रिपसाठी पण ह्याला विचारलंच नव्हतं. मी त्याला सांगितलेलं की आपल्याला यायचंय आणि तुला गाडी चालवायची आहे. नो कन्सेंट. यार कृषी किती कोंडी आहे. सगळं ऐकतो माझं, सगळं ऐकतो. त्याला पण मजा येते. चला निघूयात. फायनली आम्ही जोजिला पास वरून निघालो आणि नियतीने या नेचरशी काय संवाद साधला तो तुम्ही ऐकाच. आकाशा, तू किती सुंदर दिसतोयस. तू नसतास तर आम्हाला हे आभाळ कसं बघता आलं असतं. हे ढगा, तू नसतास तर पाऊस कुठून पडला असता. हे डोंगरा, तू नसतास तर आम्ही इकडे येऊन काय बघितलं असतं. हे झाडा, तू नसतीस. हे झाडांनो, तुम्ही नसता तर हे असं हिरवं हिरवं कसं दिसलं असतं. हे उन्हा, थँक्यू, तुझ्यामुळे आम्हाला थंडी नाही लागत आहे. हे गाडी, थँक्यू, तुझ्यामुळे आम्ही आमचा टेकवून चाललोय. हे नेचर, थँक्यू फॉर एव्हरीथिंग. आणि थंडी वाजते बाय. बरं झालं हे कवर आहे. याच्या कवरची वाट लावली आहेस तू. हे ॲक्च्युली हिने काहीतरी ठेवलं होतं याच्यात कार्ड वगैरे, तर हे काय टेन्शन नाही घ्यायचं. नाही ती ठीक आहे, एवढं काय आपण पुन्हा जाऊन करू. फक्त आता ते काढू नको. डिस्प्लेला काय व्हायला नाही. फोनला नुसतं काही ना काहीतरी काम येतच आहे की नाही. नजर लागली कोणाची तरी फोनला. नियती आपण आता याची ना नजर काढूया. त्याच्यावर लिंबू मिरचीच फिरवते. आमचे मार्शल जी ब्लॉग में हाय बोलो. हाय बोलो. फुल उभे राहून वगैरे गाडी चालवतात. आता मी टाइम भेटला ना मला शॉर्ट मी घेऊन दाखवेल. बहुत ही अच्छी तरीके से गाइड कर रहे हैं. मस्त सही एकदम. थँक्यू सर. गाईज हा मार्शल आहे आणि त्याची स्माइल इतकी क्यूट आहे की मला खूप आवडली. मी ह्याला घरी पण घेऊन येऊ शकते. काय घरी येऊन घेऊ शकतो काय. ओयो लग्न झालंय तुझं. विसरलीच की मी सोलो नाही आली आहे ट्रिपला. तुझ्यापेक्षा क्यूट स्माइल मला कोणाची तरी आवडली कृषी. आता म्हणजे तुला सोलो पाठवायचं का नाही कुठे. मला तुझ्यापेक्षा जास्त क्यूट कोणाची तरी स्माइल वाटली आहे. त्या गाडीवर बसता आईला मग तर फुल उडी मारत मारत धतिंग फुल धतिंग. इथेच बस माझ्याच गाडीवर बस. मला काहीतरी बडबड करणार कोणतरी पाहिजे ना. तू बोल काही बोलायचं. त्याची स्माइल चांगली आहे, त्याचा थोपडा चांगला आहे, सगळं काय. जर मी आधी लिहायला तर आली असती तर काय हा व्लॉग आधी आला असता. तुम्हाला काय वाटलं. बोलो. हेलो, आप लोग आओगे हमारे यूट्यूब चैनल पे, देखना ज़रूर. कारगिल वेलकम वेलकम वेलकम. तुमचं पण वेलकम आहे आमच्या व्लॉगर्सचं. सॉरी व्लॉग जे बघतात त्यांचं. मला असं वाटतं आपल्या घरच्या तर इथून पुढे आपल्याला बेभरोची कुठे सोडणारच नाहीत. त्यांना सांगितलं काय आणि आपण इथे येऊन करतोय काय. गाईज हे सगळं बघायला तुम्ही प्लीज इकडे या, कारण की हे डोळ्यांनी बघायलाच जी मजा आहे ना ती व्हिडिओमध्ये मजा नाही अजिबात. डोळ्यांनी आई शपथ. कृषी इथपर्यंत आणल्याबद्दल तुला मन. थँक्यू. तू पण दोघंही आलोय, आपण दोघांचंही सेलिब्रेट करूया. गाईज माझं काय मी नुसती बसली आहे पाठी. अगली बार तेरा भाई गाडी चलाएगा. अवघड काम आहे आता. कंटिन्यू बसत राहणं, शूट करणं. मेन तर शूट करणं आहे. शूट आता मी गाडी चालवत राहिलो, तू शूट नाही केलं तर काय बघणार आहेत लोक. दुसऱ्यांचे व्हिडिओ.
आपलेच बघायला पाहिजे, आपलेच आमचेच बघा आणि सबस्क्राईब करा चॅनल. आमचेच व्हिडिओ बघा आणि आमचेच व्हिडिओ छान आहेत असं टाका. लडाखच्या व्हिडिओजमधले कमेंट्स असतील ना, जेवढे पण ब्लॉग्स आहेत आमच्या ब्लॉगवर जाऊन कमेंट करा की आमचेच व्हिडिओ छान आहेत. असली दिसतीये मी. आम्ही आत्ता पोचलो आहे द्रास, DRASS, द्रास विलेजमध्ये. द्रास विलेजमध्ये. छोटंसंच विलेज आहे आणि आम्ही ॲक्च्युली ते मॅगी आणि ते खूप खाल्लं, सो आम्हाला तर भूक नाही, पण बाकीचे लोक लंच करत आहेत. सो आता सगळ्यांसाठी आम्ही इथे थांबलेलो आहे. आम्हीच नाही खातो असं. नाही पण इथे आता तिथे नसतं खाल्लं तर इथे लंच करावाच लागला असता. सो हां, तेव्हा बरं पण वाटलं जराने. हॉटेलमधून निघतानाच आम्ही ब्रेकफास्ट केला होता, त्यामुळे एवढी काही भूक नव्हती आम्हाला. मग नंतर आम्हाला वाटलं की ते लंचसाठीच थांबवलं आहे, त्यात पुढे काय दिसत नव्हतं. मग आम्ही करून घेतला, एकदम पोटभर खाऊन घेतला. इकडच्या भुबूवरती पण केवढं फर आहे बघा ना, बिचार. नेचरने कसं सगळ्यांना दिलेलं आहे, म्हणतात ना सगळ्यांना सगळं दिलंय कृषी नेचरने. सगळं नसतं दिलं तर किती वांदे झाले असते प्रत्येकाचे, शी करायला, बघायला. हेच सोचच वाईट आहे. अरे म्हणजे सगळंच दिलंय, बघायला, ऐकायला, नाक, बघायला. मी आत्ता आलो आहोत कारगिल वॉर मेमोरियलला. आज कारगिल दिवस पण आहे. एक चांगली गोष्ट अशी की इकडे जेवढे पण मिलिटरीची कामाला आहे, मराठा बटालियन आहे सगळे, त्यामुळं सगळेजणच मराठी बोलतात आणि एकमेकांना बघून ते ॲड्रेस चेक करतात. पुण्याहून का? हां, पुण्याहून, मी पण पुण्याहून फुल, असं मजा येते. मराठी ऐकून इकडे कसलं भारी वाटलं. इथे आल्याहून मराठी ऐकायला भेटलं त्यांच्याकडनं, एवढं भारी वाटलं. चला आपण बघूया वॉर मेमोरियल. भारत माता की वंदे वंदे वंदे, जय भवानी. सो गाईज, याला वीरभूमी बोलतायत. इथे जे शहीद झालेले त्यांच्या सगळ्यांचं इथे इन्फॉर्मेशन लिहिली आहे. नॉट ओन्ली कारगिल युद्धाचे शहीद झालेले, पण रिसेंटवाले पण जे आपल्या युद्ध होतं काहीतरी, तर त्यांचं पण शहीद झालेत, ते त्यांचे पण लावले तिकडे. सो मी पाहिलं 2021मध्ये पण काहीतरी झालं होतं, त्याचे लावले. बॅटल ऑफ जोजिला. सो हे तुम्ही स्क्रीन पॉज करून सगळी इन्फॉर्मेशन रीड करू शकता. मी इकडे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये कॅप्चर करते आहे. सगळ्यांची नावं पण आहेत. कोणाला महावीर चक्र भेटलं, कोणाला वीरचक्र भेटलं. शिट यार, किती या लोकांची लाईफ हे असते यार कृषी. आपण फक्त बघ ना, एक दिवस काल आपण श्रीनगरमध्ये होतो, आपल्याला केवढं टेन्शन आलेलं. हे लोक तर डेली यार. ह्यांच्यामुळे आपण किती सेफ आहोत. सिरियसली यार, हॅट्स ऑफ. बापरे, अंगावरती काटाच येतोय माझ्या तर. आय डोंट नो वाय मी इमोशनल का होतीये. ॲक्च्युली ते आहेच असं इमोशनल होण्यासारखं, इमोशनलच व्हायचं. जेव्हा इकडे आपला तिरंगा फडकताना बघतो, काय भारी वाटतं. आज कारगिल दिवस पण आहे 26 जुलै. सो इथे आल्यानंतर एकदम अशी काय म्हणतात, वेगळीच फिलिंग येते. आधी तुम्ही व्हिडिओ पण बघितला असेल की आम्ही घोषणा दिल्या, सो ते दिल्यानंतर पण एक वेगळंच म्हणजे काहीतरी बोलतात, अंगात संचारलं एकदम. आणि हे बघितल्यानंतर असं वाटतं की यार आपण 1-2 दिवसासाठी येतो, हे लोक लिटरली त्यांची लाईफ किती सॅक्रिफाईस करतात सगळ्या गोष्टी. सो येस, व्हिजिट करा येऊन, तुम्हाला पण कळेल. आणि इकडे फुल मराठा बटालियन आहे, ते लोक येऊन बोलतात मराठी कुठून, पुणे वगैरे. सो ते अजून जास्त भारी वाटतंय की इथेपर्यंत आपला मराठी माणूस पोचलाय. खूप भारी वाटतं. हे आहे हट ऑफ रिमेंबरन्स. सो हे एक म्युझियम आहे जिथे म्हणजे वॉरचे मेमरीज अँड जे लोक शहीद झाले त्यांच्या स्टोरीज आहेत. आणि सर्वात इमोशनल पार्ट म्हणजे आम्हाला असं वाटलं की आपले जे सोल्जर्स आहेत त्यांचं लास्ट जे लेटर होतं त्यांच्या फॅमिलीजला, ते वाचून आम्हाला असं अंगावर शहारं आले यार. काय म्हणजे आतमध्ये खूप काय काय गोष्टी ठेवलेल्या आहेत, खूप काय काय गोष्टी ठेवलेल्या. म्हणजे त्यांनी जे लेटर लिहिलेलं ते त्यांच्या फॅमिलीला ते शहीद झाल्यानंतर भेटलं. सो त्यांनी ते सगळं लिहून ठेवलेलं. सो ते लेटर्स आहेत इकडे. ॲम्युनिशन्स आहेत, एनिमीचे जे ॲम्युनिशन्स त्यांनी कॅप्चर केले होते ते आहेत खूप. आणि खूप साऱ्या स्टोरीज आहेत आतमध्ये लिहिलेल्या प्रत्येक बॅटलच्या. ते बघण्यासारखे. आतमध्ये ॲक्च्युली शूट नाही करू शकत, अलाउड नाही आहे शूट करायला, बट तुम्ही येऊन नक्की बघा. मस्ट विजिट. सॅक्रिफायसेस जे आपल्यासाठी केले म्हणजे आपण जे बोलतो ना डेली लाईफमध्ये, मी तुझ्यासाठी हे केलं, तू माझ्यासाठी हे नाही केलं, खूप छोटे आहेत. म्हणजे इथे आल्यानंतर कळतं की आपण आयुष्यात काहीच
सॅक्रिफाईस नाही करत आहे. म्हणजे आपण जनरली बोलतो ना, अरे मी तर तुला हे करून दिलं ना, मग तुला काय आहे, तू हे करून दे. बट हे लोक इथे त्यांची लाईफ सॅक्रिफाईस करतात आपल्यासाठी. ज्यांना ते ओळखत पण नाहीत ते लोक यार. हे लोक आपल्याला ओळखत नसून पण आपल्यासाठी आज हे ह्या सरहदवरती उभे आहेत, सो दॅट आपण पीसफुली राहू आणि आपण जगू. डेंजर यार, डेंजर. अंगावर काटे चाले आम्हाला ते सगळं वाचून. आणि आपण किती छोटं आहे, आपला इगो किती छोटा आहे ना, हे जेव्हा आपण इथे येतो ना तेव्हाच कळतं. आम्ही आता आलोय सुविनियर शॉपमध्ये, जे की मेमोरियलमध्येच आहे. इथे आता तुम्हाला तो दाखवेल सगळं गोल फिरवून. येस, सगळं आणि आम्ही इकडनं घेतलं आहे फ्रीज मॅग्नेट. फ्रीज मॅग्नेट, कारगिल वॉर मेमोरियल. हे बघा, भरपूर काय काही छान छान गोष्टी आहेत ज्या तुम्ही घरी घेऊन जाऊ शकतात. आणि मला सर्वात जास्त हे आवडलं, जे वर्दी होते, सैनिकांची वर्दी, त्यांचं पुनर्निर्माण केलं आहे त्यांनी. वर्दीवरून त्यांनी बॅग्स बनवलेत, त्यांची वर्दी वापरून वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग्स बनवलेल्या आहेत. सो हे मला खूप आवडलं. कारगिल वॉर मेमोरियल नंतर आम्ही आमची जर्नी परत कंटिन्यू केली आणि फायनली पोहोचलो कारगिलमध्ये. गाईज, हा जो मार्शल आहे, मार्शल, हे बघा टर्न पण हा उभे राहूनच घेतोय. ओ भाई साहेब, अशी गाडी शिकायची आहे मला. हे बघा, हा भाई पूर्ण वेळ उभी राहून गाडी चालवतोय, पूर्ण वेळ. सो गाईज, हा आहे आमचा आजचा स्टे कारगिलमधला. सगळे आलेले आहेत. 8 वाजले आहेत आणि आम्ही आत्ता जस्ट आमच्या स्टेवरती कारगिलमधल्या पोहोचलो आहे. मी तुम्हाला आमचा स्टे दाखवते. हा खूप भारी स्टे. हा बघा, ह्या अशा हट्स टाईप आहेत, लाईनीने असं जायचं. मग समोर कृषी दिसतो. अय्यो रामा, पडली मी. इथे बसायला आहे. असं एंट्री केली, एकदम कोजी कोजी आहे. केटल आहे, सगळं आहे, टी व्ही आहे, वॉर्डरोब आहे मिनी, आणि बेड आहे. ओ, वॉशरूम पण मोठं. रूम एवढं तर वॉशरूमच आहे ह्यांचं. ओ माय गॉड, हा स्टे भारी आहे. आपल्याला तो बोललेलाच आहे ना, हा स्टे चांगला आहे म्हणून कारगिलमधला. सो आता पहिले आम्हाला हे सगळे आमची अवजारं काढायची आहेत. आता पडायचंय, झोपायचंय. दमलास पहिल्याच दिवशी म्हणजे दररोज राईड करायची. आजचा एकच दिवस झालाय, अजून आपल्याला 10 दिवस राईड करायची आहे. पण ऍक्च्युली आहे ना, आज निघताना माझी अशी फाटत होती ना, म्हणजे मला असं वाटलं की अरे कसं होणार, कारण कालपर्यंत असं मी ऐकत होतो एवढ्या सगळ्या लोकांचे एक्सपिरियन्स. पण आज जेव्हा चालू झालं, आज काही एवढं वाटलं नाही. हळूहळू जसं आपण वरती जाऊ, तिकडे थंडीचा प्रॉब्लेम येईल, गाडीचा काही प्रॉब्लेम नाही येणार एवढं माहिती आहे मला. हा बेडला हीटर आहे खाली, इथे त्याचं स्विच आहे, स्विच मध्ये टाकायचं, चालू करायचं, बेड हीट होणार. ऍक्च्युली आता तरी थंडी नाहीये, पण त्यांनी हीटर दिलाय म्हणजे कदाचित रात्री थंडी वाढू शकतो. सो काय माहिती, पण बघूयात. आता तर खूप जास्त भूक लागली आहे, दमलोय आम्ही, अंग दुखतंय. जेवण करून गाईज, आम्ही डिनर करून आलोय आता. आणि आता आम्ही येऊन आमच्या बॅग्स पॅक करतोय नीट, कारण की खूप गोंधळ झालाय आमचा. आम्ही जी बाईकवरती घेऊन बसलोय ना बॅग, ती इतकी जड आहे की माझं हे दुखायला लागलंय. आणि कृषीकडे तर मी देऊ शकत नाही की तू घेऊन बस, ते मुंबई पुणे नाहीये. सो आता आम्ही पहिले आता बॅग सगळ्या नीट करणार आहे. आणि हा, कृषीची बॅग भलतीकडेच कुठेतरी गेलेली, म्हणून आमचं ते काम राहिलं नाही. तर आतापर्यंत झालं असतं ते बॅग भलतीच कोणतरी उचलून घेऊन गेलं. बॅग पॅक केल्या की मग ते पूर्ण ट्रिप तसंच असणार आहे. कपडे तर चेंज करायला लागतील ना. कृषी का बस चले तो कृषी 12 दिवस तेच कपडे घालेल रोज. त्याच्यावरतीच येईल, त्याच्यावरतीच झोपेल, त्याच्यावरतीच उठेल. फक्त जॅकेटवरच येत आहे. जेवढे पण दिवसाचे जे राईड्स आहेत ना, ते आपल्याला 5 वाजायच्या आधी करायचे. 5 वाजेपर्यंत आपल्याला त्या डेस्टिनेशनवर पोहोचायचं आहे. आज आम्हाला 8 वाजले. 8 वाजले पोहोचायला. तो खूप जास्त टाइमपास झालेला आहे आज. सो गाईज, उद्यापासून आम्ही सिलेक्टेडच शूट करणार आहोत. जेवढं पॉसिबल आहे तेवढं शूट करणार आहे. कारण की असं नको व्हायला की आपण सगळं शूट करत बसलोय आणि सगळे तर थांबणार नाहीत आमच्यासाठी. आणि जर रस्ता वगैरे चुकलो तर माझा सोलो फोटो, ह्याचा सोलो फोटो, आमचा कपल फोटो, व्लॉग, सगळं बाप रे. सो आता आम्हाला गाईज लिमिटेडच इन्फॉर्मेशन भेटेल. सो प्लीज जरा हे करा. जेव्हा आपण तुम्हाला काय वाचायचं वगैरे असेल, ऑब्व्हियसली आम्ही कॅमेरा फिरवतो, तर पॉज करून वाचा. डिस्क्रिप्शन मध्ये पॉज करून तुम्ही वाचू शकता. येस. कधी कधी असं पण होऊ शकतं की आमच्याकडनं काही इन्फॉर्मेशन द्यायला मिस होऊ शकते घाई गडबडीमध्ये. मग तुम्ही ते कमेंट मध्ये सांगा. सो आता आम्ही बॅग आवरून झोपणार आहे, कारण की खूप जास्त झोप आली आहे. आणि मेन म्हणजे कृषीचा आराम होणं खूप इम्पॉर्टंट आहे. मला कृषीला थँक्यू बोलायचंय. माझा हट्ट पुरवायला कृषी बाईकवर आला रे लडाखला. असाच नवरा करा मुलींनो, ज्यांचं लग्न नाही झालंय ते. मला पण मजा येते. भलेही ते किती स्वतःला त्रासदायक असले तरी असेच हट्ट पुरवा. आणि प्रत्येक रिलेशनशिपमध्ये 2 लोक लागतात, एक हट्ट करणारा आणि एक हट्ट पुरवणारा.